आमच्या समालोचन कक्षामध्ये एक जबरदस्त असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। अगदी क्रिकेटला पोषक वातावरण या मैदानावरती तुम्ही पाहताय। मैदानावरती हवा देखील पाहायला मिळते। एक चांगलं भौगोलिक परिस्थिती या मैदानाची आपल्याला पाहायला मिळते आणि या मैदानावरती स्वर्गीय भालचंद्र जगन्नाथ म्हात्रे माजी सरपंच स्मृती चषक 2024 तुम्ही पाहताय। एक लाजवाब क्रीडा सोहळा या स्पर्धेतील अंतिम आणि शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानावरती सुरू आहे। परंतु जास्तीचा वेळ खर्च करू नका, लगेचच सामन्याला सुरुवात करा, कारण आजच्या दिवसामध्ये तब्बल 10 सामने या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला खेळवायचे आहेत। त्यामुळे प्लीज जास्तीचा वेळ खर्च करू नका। सुंदर असे वातावरण, गोड गुलाबी हवा, वेड लावी जीवा ही क्रिकेटची हवा। वेड तर प्रत्येकाला असतं, कोणाला प्रेमाचं तर कोणाला क्रिकेटचं। वेड लावी जीवा ही क्रिकेटची हवा। खूप चांगलं सुंदर असं मैदान आणि या मैदानावरती सुंदर अशी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। आज जर पाहिलं तर नेहमी 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये असलेला आमचा मित्र आज कासारवडवलीच्या संघामध्ये स्थान मिळते की काय, तर नाही, आज देखील तो 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय की काय। तर सामन्याला सुरुवात करायची आहे। जास्तीचा वेळ मित्रांनो प्लीज खर्च करू नका, कारण आम्ही वारंवार या गोष्टी तुमच्यापर्यंत का पोहोचवतोय माहिती आहे, कारण आजच्या दिवसामध्ये 10 सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि सर्व सामने जास्ती षटकाचे खेळले पाहिजे, ही आयोजकांची प्रामाणिक भूमिका आहे। त्यामुळे प्लीज जास्तीचा वेळ खर्च करू नका। आज जर पाहिलं तर आमच्या व्यासपीठावरती आमचे अतिथीगण पाहायला मिळतात। या गावातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व, या गावातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला लाभलेलं आहे एक ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय सन्माननीय विजय शेठ पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत आणि सर्व मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। तर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय मनोहरजी तांगडी साहेब देखील उपस्थित होत असताना त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। खाडी गावातील ते व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। तो सामन्याला सुरुवात होते। षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवरती लखन जाधव, कासार वडवलीचा हा ब्रँड मैदानावरती पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जर पाहिलं तर अमर आणि नॉन स्ट्राइक एंडला केतन आणि अमर ही सलामीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते। केतन स्ट्रायकिंग एंडवरती, बॉलिंग ट्रॅकवरती लखन जाधव, पहिलाच बॉल, वाह, अफलातून फटका, भव्य स्वागत, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांसाठी चौकार। केतनला शांत ठेवला, कारण पहिल्या चेंडूवरती जेव्हा फलंदाजाच्या बॅटमधून फटका मोठा येतो ना, तेव्हा त्याचा आत्मविश्वास द्विगुणित होतो। यावेळेस पाहिला तर टायमिंग करू शकलेला नाही। आता मिड ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय, शतरक्षक त्या ठिकाणी येत आहेत। अगदी लॉंग ऑनवरून आयुब शेख थोडासा लेझीनेस दाखवला आणि इथे पटकन 2 धावा पाहायला मिळतात। काही रनिंग बिटवीन द विकेट आहे। आयुबला अशा प्रकारचं शतरक्षक करत असताना मी पहिल्यांदाच पाहिला आणि इथे जर पाहिला तर थोडा लेझीनेस आयुबने दाखवला। त्याला वाटलं होतं की फक्त सिंगल घेतली जाईल या चेंडूवरती, परंतु दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल। अगदी जर पाहिलं ना तर चित्याची चपलाई आणि हरणाचा वेग या दोन्ही खेळाडूंनी धारण केल्या आणि 2 धावा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या। संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावरती। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे या मॅचमध्ये। लखन जाधव खोलात टाकलाय, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला शतरक्षक आहे तिथे,
चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, टायमिंग करू शकले नव्हते आणि ते जर पाहिलं तर फक्त एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. चांगला कंट्रोल दाखवलाय लखन जाधवनं या मॅचमध्ये, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आणि तदनंतर चांगली गोलंदाजी करत असताना लखन जाधव, कारण व्हॅरिएशन पाहायला मिळतं, वैविध्यपूर्ण विविधता त्यांच्या गोलंदाजीमध्ये तुम्ही पाहताय. प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीचा तो हाताळतोय आणि चांगली गोलंदाजी करतोय या मॅचमध्ये. आयुब शेख कासार वडवलीचा बाईक सम्राट, बायकर मॅन, लॉंग ऑफला आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 13 बाईक त्याच्या नावावरती, जुचंद्रच्या मैदानावरती 13वी बाईक त्याच्या आयुष्यातील आपल्याला पाहायला मिळाली. आणि काय तो जल्लोष होता कासार वडवलीचा. यंदाच्या हंगामामध्ये फॉर्मात असलेला संघ तुम्ही पाहता. लखनचा हा चेंडू देखील चांगला आहे, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अमरला या चेंडूवरती शांत ठेवलाय. वाह, काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते फलंदाज अमर आणि ते डॉट बॉल पाहायला मिळतोय. काय जबरदस्त कमबॅक करत असताना लखन जाधव, एक भरपूर मोठं नाव आहे. आपण मागाशी देखील या नावाची चर्चा केली, त्यासाठी तो जाणला जातो आणि अगदी आपल्या नावाला शोभणारा खेळ तो मैदानावरती करतोय. इथे देखील चांगला चेंडू, अगदी पिचिंग जर पाहिली तर ऑप्शनच्या बाहेर आणि तदनंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने, आणि इथे जर पाहिलं ना तर फलंदाजांनी फुटवर्क केलेला नाही आहे आणि इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. महत्त्वपूर्ण वेळ या स्पर्धेसाठी आपण खर्च केला, त्यासाठी आपला आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. तर विजय शेठ पाटील यांच्या नावाचं संगीत आपण ऐकलं. अगदी विजय शेठ पाटील चषकामध्ये या संगीताची निर्मिती आपल्याला पाहायला मिळाली आणि काय जबरदस्त संगीत तुम्ही ऐकताय. आणि जर पाहिलं ना तर साहेबांचं गुणगान गाणारं संगीत तुम्ही पाहताय. आदरणीय सन्माननीय रणजितजी तांगडी यांचं आगमन, त्यांचं देखील आपण करूया. हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. तर रणजितजी तांगडी यांचं या ठिकाणी आगमन आपण त्यांचं करूया. हार्दिक हार्दिक स्वागत. विजय शेठ पाटील साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या स्पर्धेचा आनंद देखील त्यांच्या माध्यमातून घेतला जातोय. पहिल्या षटकाचे देखील संपलाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 7 या आकड्यावरती. आणि षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅकवरती आयुब शेख कासार वडवलीचा बाईक सम्राट खोलात टाकलाय. अगदी पाहिला तर बॉलर बॅक ड्राईव्ह होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी जातोय मिड विकेटला आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. चांगला प्रयत्न होता आयुबचा, परंतु चेंडू अडवू शकले नव्हते आणि या चेंडूवरती 2 धावा फलंदाज केतनला मिळाल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. कासार वडवली आणि फ्रेंड्स 11 मीरा रोड या 2 संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. आयुब शेख पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस हा प्रॅकर या चेंडूला पुल केलाय. पॉवरफुल होईल का? तर नाही. तिथे टी फ्लाय झेल सम फ्लाय खेळ. धक्का क्रमांक पहिला. फ्रेंड्स 11 मीरा बसतोय. फलंदाज बाद.
हा ट्रॅकर होता पुल करण्याचा प्रयत्न आणि फटका फसला केतनचा आणि मिड विकेटला कमालीचा झेल टिपलाय आणि पहिला धक्का या मॅचमध्ये फ्रेंड्स 11 मीरा रोडला आपल्याला पाहायला मिळतोय। व्यासपीठावरती नारी शक्ती या स्पर्धेचा आनंद घेत असताना महिला वर्ग देखील दाखल झालाय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। आयुब शेख ओव्हर द विकेट, यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, श्रीकांत शेट्टी मैदानावरती आलाय आणि अगदी पहिल्या चेंडूवरती देखील मोठा फटका खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला। इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय, चांगली गोलंदाजी कासर वडवली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते या मॅचमध्ये। पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर अगदी 7 धावा पाहायला मिळाल्या आणि या षटकामध्ये आयुब चांगली गोलंदाजी करतायत। खोलवर टप्प्याला चेंडू होता, वाह वाह वाह, व्हॉट अ शॉट, फ्लिक ऑफ द रिस्ट, चेंडूला पाठवला सीमारेषेच्या पलीकडे, दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार। केला फ्लिक ऑफ द रिस्ट आपल्याला पाहायला मिळालं, कमालीचा स्ट्रोक सजवला श्रीकांत शेट्टीनं आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय। संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती। ओव्हर द विकेट पुन्हा एकदा, यावेळेस फटका फसलाय, क्षेत्ररक्षक अगदी त्या ठिकाणी नाही आहेत, बॉल चाललाय लॉंग लेग रिझन मध्ये आणि अगदी त्या ठिकाणी थोडंसं आउटफील्ड खराब आहे, चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी 2 धावा श्रीकांत शेट्टीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात या मॅचमध्ये। या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 1 गड्यांच्या मोबदल्यात 17 या आकड्यावरती। 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे। आयुब शेखच्या विरोधात एक मोठा फटका श्रीकांत शेट्टीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय। आयुबच्या विरोधात खेळणं सोपं नाही आहे, कारण तो मोठ्या धाटणीचा तो गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात चांगली बॅटिंग पाहायला मिळाली। यावेळेस पाहिलं तर अनपेक्षितपणे हुसली प्राप्त झाली, चांगला बाउन्सर पाहायला मिळाला, खेळण्याचा प्रयत्न इथे राहिला होता, परंतु इथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय। 2 षटकांचे इथे खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 1 गड्याच्या मोबदल्यात 17 धावा। आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत। ऐकतोय या स्पर्धेच्या माध्यमातून विजय शेठ पाटील साहेबांचं गुणगान गाणारं संगीत आपल्याला ऐकायला मिळतं। अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, शुद्ध बीजापोटी फले रसाल गोमटी, या संत वचनासी असलेलं साजेसं व्यक्तिमत्व म्हणजेच विजय शेठ पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात या व्यासपीठावरती। एक जबरदस्त व्यक्तिमत्व याच गावातून आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहत असतो। तर या ठिकाणी रुद्रेन नितीन पाटील हे देखील उपस्थित आहेत आणि अगदी जर पाहिलं तर विजय शेठ पाटील यांचे नातू, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। यावेळेस पाहिलं तर लक्ष्यमच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि ते वाईट बॉल पाहायला मिळतोय। तर नक्कीच आदरणीय सन्माननीय हेमंतजी वर्तक साहेब देखील उपस्थित होत असताना त्यांचं करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत। आणि लिजंड क्रिकेटपटू आदरणीय सन्माननीय रवी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। जर पाहिलं तर एक जबरदस्त क्रिकेटपटू जुचंद्र गावातील ते बिलॉंग करतात, एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील रवी पाटील या ठिकाणी दाखल होत असताना त्यांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत
आणि तसेच हेमंतजी वर्धक साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. क्रिकेटवर खूप जास्त प्रेम करणारे व्यक्तिमत्व व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. हेमंतजी वर्धक साहेब जुचंद्र परिसरातून ते बिलॉंग करतात. मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. याही स्पर्धेमध्ये ते उपस्थित, त्यांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज नरेंद्र भारती, स्लोवर वन. यावेळेस पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये शतरक्षक आहे तिथे. चांगलं शतरक्षण, फक्त एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. नरेंद्र भारती एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे. या षटकामध्ये तो चांगली गोलंदाजी करतोय, मोठे फटके खेळण्याची संधी देत नाही या फलंदाजांना. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावरती. इथून आक्रमण करावं लागेल दोन्ही फलंदाजांना, मोठे फटके खेळावे लागतील या मॅचमध्ये, कारण 4 षटकांचा सामना आहे. चांगल्या पद्धतीने बॅटिंग करून टार्गेट सेट करावं लागेल प्रिन्स 11 कासार वडवली या संघाच्या विरोधात. नरेंद्र भारती ओव्हर द विकेट. यावेळेस हा प्रकार चेंडूला पाठवलाय लांब 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 लचक षटकार. व्हॉट अ शॉट, सिक्सर. मरच्या बॅटमधून सुरुवातीला शांत राहिला आणि आता मात्र तो आक्रमक झाला या षटकामध्ये. स्लोवर वन, खोलवर टप्प्याने चेंडू होता, बेगीत करण्याचा प्रयत्न. इथे एक धाव मिळते या चेंडूवरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अमरने केला होता याही चेंडूवरती, परंतु एकच धाव. या एका धावेच्या मदतीनं 27 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. काय चांगला फटका पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर होता आणि त्या चेंडूला पुल केला होता अमरनं, कारण सुरुवातीला भरपूर मोठा संघर्ष या मॅचमध्ये खेळला आहे आणि तदनंतर त्याच्या बॅटमधून खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना अगदी षटकार देखील पाहायला मिळाला. कासार वडवली आणि फ्रेंड्स 11 मीरा रोड या दोन संघामध्ये तुम्ही सामना पाहताय. आजच्या दिवसातील दुसरा सामना. प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. नरेंद्र भारती बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस पाहिला तर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळू शकले नव्हते फलंदाज आणि ते एकच धाव मिळते या चेंडूवरती. श्रीकांत शेट्टी सुरुवातीला आक्रमण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं, परंतु तदनंतर तो शांत राहिला आहे. त्याच्या विरोधात चांगली गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये नरेंद्र भारती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करू देत नाही या फलंदाजांना. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते टीम कासार वडवलीची या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर मोठा फटका खेळले तर शतरक्षक आहेत लॉंग ऑनला. चांगलं शतरक्षण आणि इथे जर पाहिलं ना तर फक्त 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. तर आदरणीय सन्माननीय प्रवीणजी म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. आणि त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला खूप चांगले योगदान आपल्याला पाहायला मिळतं, कारण मॅन ऑफ द मॅचच्या माध्यमातून फ्रूट बास्केट आपण पाहतोय. अगदी जर पाहिलं तर साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. तर संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 30 या आकड्यावरती. 3 षटकांचे ते खेळ संपलाय आणि बरोबर 10च्या सरासरीनं 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. 15 पेक्षा जास्त धावा धावफलकावरती जोडाव्या लागतील फलंदाजांना, कारण कासार वडवली हा संघ फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि त्यांच्या विरोधात चांगलं टोटल उभारणं फार गरजेचं आहे फ्रेंड्स 11 मीरा रोडला. व्यासपीठावरती अगदी जर पाहिलं तर अतिथी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. विजय शेठ पाटील साहेबांना तुम्ही पाहताय. आस्था महिला बचत गट कामन हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नारी शक्ती महिला वर्ग देखील आज या स्पर्धेमध्ये दाखल होत असताना त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॉलिंग ट्रॅकवरतील नितीन वैद्य हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, षटक क्रमांक 4. परंतु श्रीकांत शेट्टी एक मोठा खेळाडू आहे, मीरा रोड परिसरातील एक मोठं नाव आहे. मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातो. अगदी आपल्या नावाला शोभणारा, आपल्या नावाला जागणारा खेळ त्यालाच खऱ्या अर्थानं ससूनवगरच्या मैदानावरती करावं लागेल, कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये फक्त 30च धावा. या षटकामध्ये जास्त धावा येणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार नितीन वैद्य. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
खोलवर टप्प्याला चेंडू होता, पडल्यानंतर चेंडू टर्न होतोय, जास्त उचली प्राप्त झालेली नाही आहे या चेंडूवरती. ज्या उचलीसाठी खेळले होते ना श्रीकांत शेट्टी, अगदी ती प्राप्त होत नाही आहे आणि ते डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगला चेंडू नितीन वैद्यच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय या मॅचमध्ये. गोलंदाज तयार नितीन वैद्य. यावेळेस फुलटॉस बॉल लॉंग ऑनला, शतरक्षक आहे तिथे, जबरदस्त झेल त्याच्या माध्यमातून कंप्लीट केलाय आणि ते फलंदाज बाद होतोय. एक धक्का बसतोय. फलंदाज श्रीकांत शेट्टी बॅक टू द पॅव्हिलियन. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते नितीनच्या माध्यमातून. श्रीकांत शेट्टीला इथे बाद केलाय. श्रीकांतनं सुरुवात चांगली केली होती, परंतु तदनंतर मोठा संघर्ष त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला, तो इथे बाद झालाय. नवीन फलंदाज शादाब मैदानावरती दाखल होतोय. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. गोलंदाज नितीन वैद्य. जास्तीचा वेळ खर्च करू नका, लगेच सामन्याला सुरुवात करा. ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर खूप जास्त टर्न प्राप्त झाला या चेंडूवरती, लेंथ खराब होती आणि ते वाईट बॉल पाहायला मिळाला. अशा प्रकारचा चेंडू जेव्हा टाकायचा असतो ना, तेव्हा लेग स्टंपवर तुमची पिचिंग असायला हवी, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू पिचिंग केला आणि तदनंतर खूप जास्त टर्न देखील प्राप्त झाला या चेंडूवरती. यावेळेस देखील पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, इथे देखील चेंडूला खूप जास्त वळण प्राप्त होते आणि पंच देखील आमच्याकडे वळत आहेत. इथे फक्त अगदी जर पाहिलं ना तर 2 वाईट बॉल पाहायला मिळाले या षटकामध्ये. आतापर्यंत 2 धावा त्यांनी खर्च केल्यात वाईट बॉलच्या स्वरूपात. सुरुवातीला खूप चांगली गोलंदाजी नितीनची पाहायला मिळाली. यावेळेस देखील लाईन चांगली आहे. यावेळेस चांगल्या टप्प्यावरती चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न इथे केला नाही आहे. इथे डॉट बॉल राहिला आहे. स्लॉगवरच्या षटकामध्ये प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असतो आणि नितीन चांगली कामगिरी करतात या षटकामध्ये. आतापर्यंत 3 चेंडू डॉट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. इथून धावा येणं गरजेचं आहे. फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघासाठी अब्बास इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय या स्पर्धेमध्ये. यावेळेस मोठा फटका, आडव्या बॅट, कमालीचा फटका सजवलाय, बॉल चाललाय. त्या आकड्यावरती इथून धावा येणं गरजेचं आहे. अजून 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे फ्रेंड्स 11 मीरा रोड या टीमसाठी. इथून जर मोठे फटके आले ना तर एक सन्मानजनक टोटल पाहायला मिळेल धाव फलकावरती आणि कासार वडवली या संघासमोर तुम्ही फाईट करू शकता. तुमच्याकडे चांगली गोलंदाजी असणं गरजेचं आहे आणि ते कार्य आज खऱ्या अर्थानं मीरा रोडला या मॅचमध्ये करावं लागेल. गोलंदाज नितीन राऊंड विकेट. यावेळेस मोठा फटका, वॉट अ शॉट, चेंडूला हॅमर केलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार येतोय.
अमरच्या बॅटमधून चेंडूला हॅमर केला होता, सीमारेषेच्या पलीकडे बॉल जातोय 6 धावांसाठी। या 7 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 46 या आकड्यावरती। 46 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते। या षटकामध्ये चांगल्या धावा नितीनच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतात। अमर चांगली बॅटिंग करतोय। सुरुवातीला त्याने भरपूर मोठा संघर्ष केला, त्याच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या, परंतु तदनंतर मागील 4 चेंडूवरती अमर आक्रमक झालेत आणि 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले। अब्बास इस्माईल या व्यक्तिमत्वाचा मी उल्लेख केला। फ्रेंड्स 11 मीरा रोडसाठी ते खेळत असतात आणि त्यांच्या माध्यमातून देखील मोरवाच्या मैदानावरती एक मोठी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली। युनायटेड वे प्ले, युनायटेड वे स्टँड, सर्व धर्म समभाव हा संदेश देणारी त्यांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि खूप चांगली संकल्पना फ्रेंड्स 11 मीरा रोडच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळते आणि तोच संघ आज मैदानावरती खेळतोय। यावेळेस पाहिलं तर खराब चेंडू पाहायला मिळतोय, वाईट बॉल पुन्हा एकदा नितीन वैद्यच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। आज नितीन चुका करतायत गोलंदाजी करत असताना, कारण सुरुवातीला त्यांनी चांगली गोलंदाजी केली, परंतु तदनंतर अमरनं काय कमालीची बॅटिंग केली आहे त्यांच्या विरोधात आणि कुठेतरी दडपण जाणवतं या गोलंदाजावरती। वाचण्याचा तो प्रयत्न करतोय, परंतु तुम्हाला आक्रमण करावं लागेल आणि आक्रमण हेच बचावाचं तंत्र आहे आणि या तंत्राचा आणि मंत्राचा वापर या गोलंदाजाला करावा लागेल। यावेळेस पुन्हा एकदा हा प्रकार चेंडूला पुल केलाय, पॉवरफुल, सक्सेसफुल, इट इज आउट ऑफ द पार्क, सिक्सर। धावा धाव फळकावरती फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळते आहे। तो फाईट करू शकतो फ्रेंड्स 11 मीरा रोड कासर वडवलीच्या विरोधात या मॅच मध्ये। चांगली धावसंख्या, अमरचं कौतुक करावं लागेल। सलामीला सुरुवातीला जर पाहिलं तर ध्यानस्थ बसलेल्या साधूसारखी त्यांनी बॅटिंग केली आणि तदनंतर तो आक्रमक झाला आणि अफलातून फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले। तब्बल 53 धावा आणि 54 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅचमध्ये फ्रेंड्स 11 कासर वडवली या टीम समोर। तर जाऊया, या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल आणि दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील मंथनजी घरत। विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते जुचंद्रचा गौरव लेजंड क्रिकेटपटू रवी पाटील सरांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे। ज्येष्ठ समाजसेवक विजय शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी लेजंड क्रिकेटपटू रवी पाटील सरांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल। एक जबरदस्त क्रिकेटपटू म्हणून ओळख आणि जुचंद्रचं नाव अगदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या खेळाडूने केलं तो खेळाडू आपण पाहायला मिळतोय। अगदी त्याचा स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। तर या ठिकाणी जर पाहिलं तर रवी पाटील सरांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय। ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय सन्माननीय विजय शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं महावस्त्र आणि मायेची उब देणारी श्वाळ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मानचिन्ह देऊन सरांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय। तर नक्कीच या ठिकाणी ज्येष्ठ समाजसेवक विजय शेठ पाटील सर उपस्थित आहेत आणि या स्पर्धेविषयी ते मनोगत व्यक्त करतील। स्वर्गीय भालचंद म्हात्रे स्मृतीला उजाळा देण्यासाठी खास ससूनगर गावामध्ये धनंजय म्हात्रे त्यांचं कुटुंब, म्हात्रे कुटुंब तसंच पाटील कुटुंब यांच्या वतीने हा कार्यक्रम सादर केला आहे। मी धनंजयला धन्यवाद देतो की आपल्या गावामध्ये एक मोठी टुर्नामेंट होणार होती
पण आचारसंहितेचा प्रश्न आला, पॉलिटिकल्स काही आक्षेप येऊ नये म्हणून ते आपलं कार्यक्रम तो थांबवलेला आहे. पण त्याच्या अगोदर ही तुम्ही जी स्पर्धा केली आणि त्या स्पर्धेचं उणीव तुम्ही भरून काढलं, त्याबद्दल सर्व तुझ्याबरोबरच्या सर्व या सहयोगांना ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्यांना धन्यवाद देतो आणि तुमचे आभार पण मानतो. कारण ससूनगर गाव हे फार वर्षापासून क्रिकेटमध्ये एक चांगलं नाव असलेलं गाव होतं आणि स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे ह्या अष्टपैलू खेळाडू होते आणि त्यांच्या खेळाडूच्या जीवावर बऱ्याच आम्ही म्हणजे त्या टायमाच्या 2 व्हिलिंगच्या टुर्नामेंट, ह्या 3 ओव्हर 4 ओव्हर सोडून द्या, पण 2 व्हिलिंगच्या टुर्नामेंट आम्ही मारलेले आहेत. जुचंदर आणि मोठ्या मोठ्या गावांना त्या टायमाला आम्ही पाणी आमचं गावचं दाखवलं होतं आणि त्या टायमाला ससूनगर गावाची फार प्रशंसा चालायची की नवीन टीम काढलेलं ससूनगर गाव या क्रिकेटमध्ये बऱ्याच नाव कमावते. त्याबद्दल आपल्या गावाचं चांगलं नाव लौकिक झालं होतं. त्याच्यामध्ये म्हणजे मोठा सिंहाचा वाटा या भालचंद्र म्हात्रेचा असायचा, कारण अष्टपैलू खेळाडू त्यांचं विकेट कॅपन असो, बॉलिंग असो आणि ओपनिंग बॅट्समन असो, ही त्यांची शैली होती आणि त्यांच्या खास स्मृतीला उजाळा देण्यासाठी हा कार्यक्रम केला. परत तुम्ही गावाचं नाव वाढवलं, शोभा वाढवली, त्याबद्दल धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. नक्कीच खूप खूप धन्यवाद. खूप चांगलं मनोगत साहेबांचं आपल्याला पाहायला मिळालं. तर नक्कीच एक जबरदस्त व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय हेमंतजी वर्तक साहेबांचा देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी धनंजय म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे आणि सुशांतदादा पाटील यांना देखील विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हेमंतजी वर्तक साहेबांचा यथोचित मान सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचं आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, क्रिकेटवर खूप जास्त प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. या ठिकाणी पहिलाच बॉल लॉफ्टेड फटका येतोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकारांना इथे झालेली आहे सुरुवात. काय जबरदस्त सुरुवात. पहिल्याच बॉलवरती फुलरलेनचा मारा केला होता आणि त्या चेंडूला मात्र भिरकावून दिलं सरळ स्ट्रेटच्या दिशेने. मुख्य व्यासपीठाला अभिवादन करणारा येतोय दमदार पहिल्याच बॉलवरती षटकार. श्रीकांत आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन आयुबसाठी. त्यावेळेला मात्र बॅकफुटला गेले, हलक्या हाताने खेळले चेंडूला. थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाकडनं आपण पाहतोय थोडीशी मिसफिल्डिंग झाली, त्याचाच फायदा दोन्ही बॅटरनी घेतलाय. अगदी सीमारेषेच्या जवळ गेलेला हा चेंडू आपण पाहतोय आणि 2 धावा इथे पाहायला मिळाल्या. 2ला तिसऱ्यामध्ये देखील आपण कन्वर्ट होताना पाहिलं. या 3 धावांनी धावसंख्या आपण पाहतोय तर आता झालेली आहे धाव फलकावरती 9. लक्ष्याचा विचार आपण केला तर लक्ष्य आपण पाहू शकला तर 54 धावांचं एक लक्ष्य समोर ठेवण्यात आलं होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग तर आता दणक्यामध्ये झालेला आहे. पहिले 2 वरती मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत आयुबने. 3 धावा या अगोदरच्या चेंडूवरती आपण पाहिल्यात. पहिल्या बॉलवरती षटकार देखील पाहिला. यावेळेला स्वतःकरता जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू काही आला नाही व्यवस्थितपणे आणि त्याचंच कारण आपण पाहतोय कुठली धाव इथे मिळाली नाही. तर धन्यवाद. या ठिकाणी आस्था महिला बचत गट कामन उपस्थित आहेत आणि त्यांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल. या ठिकाणी शैलाताई ठाकरे अध्यक्ष आहेत, तदनंतर संजीवनीताई म्हात्रे सचिव आहेत आणि चित्राताई म्हात्रे यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय सौभाग्यवती अनिता घरत ताईंना की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आस्था महिला बचत गट कामन यांचा आपण स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. कारण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आस्था महिला बचत गट कामन दाखल झालेला आहे आणि त्यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. आणि अश्विनीताई म्हात्रे यांनी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आस्था महिला बचत गटच्या या सर्व अध्यक्ष सचिव आणि सदस्यांचा आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. महिला वर्ग, नारी शक्ती आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये दाखल झाली आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तर अश्विनीताई म्हात्रे यांनी विनंती करतोय की आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या सर्व महिला शक्तींचा, नारी शक्तींचा आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. कारण
आस्था महिला बचत गटाच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य कामन विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि या महिला भगिनींचा नारी शक्तींचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो आहे. कारण या ठिकाणी जर पाहिलं तर शैलाताई ठाकरे, संजीवनीताई म्हात्रे, चित्राताई म्हात्रे उपस्थित आहेत आणि त्यांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातो आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारी श्वाळ, तदनंतर या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं यथोचित मान सन्मान या क्रीडा स्पर्धेमध्ये केला जातो आहे. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. सन्मान नसे हा तर आहे जीवाला, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आपल्या येण्याने इथल्या पायरीला आला गंध आणि अगदी आपल्या येण्याने या स्पर्धेला देखील आला रंग. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत या स्पर्धेमध्ये. तर नक्कीच या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. महिला बचत गट अगदी पाहिलं तर त्यांचा स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण जाऊया समालोचक कक्षामध्ये. धन्यवाद निशांत. पुन्हा एकदा मॅचकडे जाऊया. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता रोहित सज्ज झालाय. यावेळेला मात्र आयुबने चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येत आहेत, परंतु तत्पूर्वी फलंदाजाने मनाशी बाळगलं की 2 धावा या आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि दुसऱ्याचा कॉल देखील झाला आणि 2 धावा इथे या चेंडूवरती पाहायला मिळाल्यात. आता चेंडूंचा खेळ आपण पाहिला तर बाकी आहे अजूनही 17 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. अशक्य असं नाही आहे, परंतु प्रयत्न दोन्ही संघांना करावे लागतील. कारण की या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं आहे तर गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल, फलंदाजांना देखील चांगली कामगिरी करावी लागेल. कारण की आजचा दिवस आपण पाहतोय शेवटचा आणि अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसामध्ये कुठला संघ बाजी मारेल, कुठला संघ पुढे जाईल, कुठला संघ या चषकावरती नाव करेल, याकरिता आपल्याला आजच्या या संबंध दिवसभरातील घडामोडींकडे लक्ष हे द्यावंच लागेल. रोहितने आत्तापर्यंत या षटकातील पहिला चेंडू टाकलाय, तिथे रिफ्लेक्शन येत आहे, गाडीची काच. धन्यवाद. तर या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल. सौभाग्यवती अलकाताई पाटील यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी जागृतीताई म्हात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण अलकाताई पाटील यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचं आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर आमचे मान्यवर दाखल होत असताना त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. सौभाग्यवती अलकाताई पाटील यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अश्विनीताई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारी जागृती म्हात्रे ताईंच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. तर नक्कीच जागृतीताई म्हात्रे देखील उपस्थित आहेत. आमचे देवेंद्र दादा यांच्या अर्धांगिनी, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण जाऊया मॅचच्या दिशेने. यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळलंय, चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावांसाठी. तर पुन्हा एकदा सूत्र फलंदाजाने बॅटरने आपल्या हातामध्ये घेतले. तर अर्थातच आपण पाहतो आकाशच्या बॅटमन आलाय खणखणीत षटकार. पुढील बॉल पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा यावेळेला मात्र प्रयत्न आपण पाहू शकाल. तर चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेला यावेळेला मात्र जातोय. चेंडू गेलाय सरळ, पण चांचा इशारा येतोय. चौकार 4 धावांसाठी. थँक्यू.
ठिकाणी आदरणीय सन्माननीय हेमंतजी वर्तक साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाची देणगी प्राप्त झाली. त्यांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. एक क्रिकेटवर भरपूर जास्त प्रेम करणारे व्यक्तिमत्व हेमंतजी वर्तक साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि ससूनगर गावातूनच ते बिलॉंग करतात, परंतु त्यांना मी खूप जास्त जुचंद्रमध्ये पाहतो, त्यामुळे अगदी जर पाहिलं तर म्हणून मी उल्लेख केला का जुचंद्रमध्ये हेमंतजी वर्तक साहेबांना मी भरपूरदा पाहिलं आहे, परंतु खऱ्या अर्थाने ते ससूनगरचे रहिवासी आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. या षटकारानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा सूत्र फलंदाजांना आपल्या हातामध्ये घेतले आहेत. काय जबरदस्त क्लास बॅटिंग केली आहे. आता चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र गोलंदाजांना विकेट मिळवावे लागतील, कारण की सलामीची जोडी आपण पाहतोय काय सुंदर बॅटिंग करताना दिसते. एक चांगली भागीदारी ही पाहायला देखील मिळाली आहे. आतापर्यंत 40 धावांची ही चांगली अशी भागीदारी, अभेद्य अशी भागीदारी ही पाहायला मिळते. पहिलं षटक आपण श्रीकांतचं पाहिलं होतं, तब्बल त्या षटकामध्ये 19 धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर दुसरं षटक हाताळण्याकरिता रोहित आले आणि रोहितच्या षटकांमध्ये देखील तोडफोड अशी फलंदाजी पाहायला मिळाली. तब्बल 21 धावा कुठल्या गेल्या या ओव्हरमध्ये देखील. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता 14 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 3 घेऊन तयार गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र पहिल्याच बॉलवरती केलंय गोलंदाजाचं स्वागत. येतोय षटकार 6 धावांसाठी. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. आता चेंडू बाकी आहेत अजूनही 11 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. आखूड टप्प्याचा बॉल, त्याला पुन्हा एकदा दिशा दिली आहे. चेंडू गेलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावांसाठी. चौकाराने आपण पाहतोय फलकावरती 50 धावा देखील झालेल्या आहेत पूर्ण. आता जिंकण्याकरिता फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. आणि इथे हेलिकॉप्टर उडवलंय आणि लँड देखील केलंय मुख्य व्यासपीठाला मानवंत.